सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पावसाचा प्रमाण जे आहे, जो वेग आहे तो मंदावलेला पाहायला मिळतोय। मात्र काही ठिकाणी अद्यापही मुसळधार जो पाऊस आहे तो पडताना पाहायला मिळतोय। सह्याद्रीच्या पट्ट्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही प्रमाणात नद्यांचा प्रवाह जो आहे त्याच्यामध्ये वाढ झाली होती। नद्या नाले जे आहेत, प्रमुख 5 नद्या ज्या आहेत त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अगदी इशारा पातळीच्या खाली वाहत होत्या। अगदी जर आता पाहिलं तर सध्या पावसाचा वेग मंदावल्यामुळे ही गड नदीचं पात्र आहे हे काल इशारा पातळीच्या लेवलने वाहत होतं, मात्र आता सध्या ही इशारा पातळीच्या खालून वाहताना पाहायला मिळते। जर सावंतवाडी असेल किंवा इतर तालुके असतील जे सह्याद्रीच्या पायथ्याशी आहेत त्या ठिकाणी मात्र मोठ्या प्रमाणात पडझड झालेली पाहायला मिळाली। कारण त्या ठिकाणी असणारे 30 घरं, ज्यामधील 3 घरं जी आहेत ती पूर्णतः जमीनदोस्त झाली, तर त्याच्यापैकी 27 घरं जी आहेत तर त्यापैकी त्यांचं अंशतः नुकसान जे आहे ते झालेलं आहे। मोठ्या प्रमाणात पडझड देखील झालेली पाहायला मिळाली। एकूणच जर पूर्ण कोकणाचा आढावा घेतला तर रत्नागिरी आणि रायगड मध्ये काल मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे मुंबई गोवा महामार्ग जो आहे तो ठप्प झालेला होता। काही काळांसाठी मुंबई गोवा महामार्ग जो आहे तो रायगड मध्ये ठप्प झाला होता। तसंच खेडमध्ये जगबुडी नदी असेल किंवा इतर ज्या नद्या आहेत त्या नद्यांचा प्रवाह जो आहे तो वाढलेला होता, त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील काही काळ वाहतूक जी आहे ती ठप्प झाली होती। आता सध्या संपूर्ण परिस्थिती पूर्वपदावर येत असली तरी देखील पावसाचा वेग जो आहे तो वाढणार असल्याची शक्यता जी आहे ती हवामान खात्याने वर्तविलेली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे आता नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील दिलेला आहे। खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये अशा सूचना देखील प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे सध्या तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनजीवन जे आहे ते पूर्वपदावर येताना पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत सह विशाल रेवडेकर, LS मराठी, सिंधुदुर्ग।